तर हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका व्लॉगमध्ये. तर फायनली आता आपण काही सेकंदामध्ये मरीन लाईनवर 2.0 इथे पोहोचतो. तर चला तुम्हाला दाखवतो. फायनली आपण पोहोचलो मरीन लाईन 2.0. तर चला तुम्हाला दाखवतो. मी आत्ता आलो मुंबईला. इथे आल्यानंतर ह्याच्या अगोदर आम्ही मुंबईला ना दोन लोकेशनला गेलो होतो. त्यातलं पहिलं म्हणजे हे दुसरं लोकेशन आहे. पहिलं म्हणजे मरीन लाईन, त्याचं ऑलरेडी भरपूर लोकांनी ते बघितलं असेल. पण आम्ही आता ज्या ठिकाणी आलो आहेत ना ते आहे मरीन लाईनची दुसरी कॉपी ॲडव्हान्समध्ये 2.0. आणि ही वरळी लाईन आहे जिथं आम्ही आलो ते. आणि आता दुपारचा टायमिंग आहे, कारण की उद्या पण आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता आधी हे कवर करावं. आणि हे मरीन लाईनपेक्षा इतकं ॲडव्हान्स आणि एवढं डेव्हलप केलं आणि एवढं भारी आहे ते तुम्हाला दाखवतो. पहिलं म्हणजे हे आहे बघा बायपास तो. आणि खूप आम्ही विचारत एवढी मेहनत करत आलोत ना, कारण की आम्हाला सापडतच नव्हतं. आणि फायनली आम्हाला त्या तिथे एक पर्सन होता, त्याने सांगितलं आम्हाला की इथं आहे ते ठिकाण जे आम्ही त्यांना व्हिडिओमध्ये दाखवलं. तर हा बघू शकतो तुम्ही, हा समुद्र एवढं भारी आहे बघण्यासारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना एकदम क्लिनिंग आहे. तुम्ही बघू शकता, काहीच हे नाही, घाण नाही. कारण की ते लोक आता सध्या अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच हे चालू आहे. अजून लोकांना भरपूर माहीत नाही. आणि जे कुणी आपले गावाकडचे असतील, जे मुंबईला जॉब करण्यासाठी किंवा कामासाठी आले असतील ना, आणि ज्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, जे कोणी बघेल ना, तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात. मुंबईकर असेल तर मुंबईकर खाली लिहा, मला जेणेकरून समजेल. आणि हे बघा पुढं बिल्डिंगचं काम चालू आहे. काही ठिकाणी बनवून म्हणजे रेडीमेड झालेले आहेत. हे बघा मोठे मोठे बंगलोज. इथं मध्ये कन्स्ट्रक्शनचं काम बाकी आहे, हे झालेलं आहे. हे बघा बसण्यासाठी खूप भारी गेलेलं आहे, खूप भारी वाटतं इथं. आणि याच्यापेक्षा इव्हिनिंगला तर पण आम्हाला एवढा टाईम नव्हता, उद्या दुसरीकडे जायचं आहे. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की समजा आम्ही कुठे जाणार आहे. पण त्याच्यामुळे आम्ही म्हणलो आज होता टायमिंग, तर आम्हाला थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती. तर त्याच्यामध्ये म्हणलो आम्ही की हा एक प्लेस कवर करावा. आणि नंतर येणारा ब्लॉग पण खूप भारी असणार आहे. तर तो पण बघा कशा गाड्या वगैरे जातात. आणि बघा किती भारी गेला आहे रस्ता वगैरे. तरी आहेत काही लोक आणि भरपूर काही इव्हिनिंगला येतील. आणि हे एवढं एक लोकेशन नाही, त्यांनी भरपूर ठिकाणी असे थोडं असं बनवलेलं आहे एकदम भारी. इथं काय आहे एक पॉईंट, पुढे पॉईंट, असे आम्ही येताना 3 पॉईंट लागले, पण आम्हाला हाच पॉईंट बघायचा होता. खूप इथं काम केलेलं आहे. आणि हा जो पॉईंट आहे ना, हा असा कंटिन्यू पुढं भरपूर लांबपर्यंत आहे. आणि तिकडे थोडंसं मध्ये कॅप आहे. पण सगळ्यात भारी इथं वाटतंय. मरीन लाईनला जर बघितलं ना तुम्ही, कचरा वगैरे बॉटल वगैरे असं फेकलेलं आहे. पण इथं सध्या अजून कंस्ट्रक्शन आहे, लोकांना माहीत नाही काम चालू आहे, त्याच्यामुळे अजून तरी सध्या घाण नाही इथं. आणि हे बघा हा वॉकिंगसाठी आहे, आणि हे सायकलसाठी, आणि हे पण वॉकिंगसाठीच आहे. म्हणजे सेपरेट लाईन केलं सगळ्यांना, जेणेकरून जे काय म्हणू शकतो आपण गर्दी वगैरे किंवा कोणाला प्रॉब्लेम क्रिएट नाही होणार. आणि पुढं पण आहे, तर आता पुढं थोडंसं जाऊ आपण आणि ते पण तुम्हाला दाखवतो. आम्ही असं त्या साईडने असं चालत वगैरे आलो पुढं. आणि आता सध्या तर काहीच क्राऊड नाही, एकदम असे बोटा मोजण्यासारखे लोक आहे.
हे बघा इथं पण असं बसायला लाईन आहे पूर्ण. खाली फक्त अलाउड नाही जायला, कोणी जाऊ पण नका. आणि इथून खाली जायला पण जागा आहे, वॉकिंगचं आहे ते, अंडर कन्स्ट्रक्शन असणार आहे. इथून पण येण्यासाठी मार्ग, इथे येण्यासाठी इकडून भरपूर मार्ग, हजारी दर्गा आणि महालक्ष्मी त्या साईडने पण येऊ शकता तुम्ही. म्हणजे असं भरपूर मार्ग तिकडे यायला. बघा आहे कसा सायकलसाठी केलेला आहे. पण तुम्ही बघू शकता जिथे लोक नाही आहेत ना तिथं बघू शकता किती क्लिनिंग आहे, एकदम साफसफाई वगैरे, काहीच घाण नाही, बिलकुल नाही. कारण की आत्ता तरी सध्या रीलच्या आणि व्हिडिओच्या थ्रू लोकांना माहीत होतं की इथे पण वरळी लाईनला पण एक दुसरी मरीन लाईन बनवली आहे 2.0. कबूतर मस्तपैकी एन्जॉय करते. पण सगळ्यात भारी इथं एन्जॉय तुम्हाला जे येत असेल ना, एक तर तुम्ही मॉर्निंगला या, म्हणजे सकाळ लवकर 10पर्यंत, 10च्या नंतर तर हळूहळू 11पर्यंत ठीक आहे लास्ट. त्याच्यानंतर परत तुम्ही इव्हिनिंगला येऊ शकता 5च्या नंतर. दुपारी बिलकुल नाही, कारण की दुपारी भरपूर ऊन पडते, एवढं भारी नाही वाटत. तर मी शूट करण्यासाठी आलो आहे. पण अजून दुपारी इव्हिनिंगला आणखी भारी वाटलं असतं, पण तेवढा टाईम नव्हता. तिथे पण एक मध्ये काहीतरी बनवलं आहे, मग तिथे पब्लिकसाठी नसावा. आम्ही ज्यावेळेस म्हणजे विचारत होतो, आम्ही भरपूर चालत पुढे आलो आणि त्याच्यानंतर आम्हाला फायनली एकाला विचारलं असून त्याने सांगितलं की पुढे 2 मिनटाच्या अंतरावर. म्हणजे आम्ही आलो ना त्यावेळेस असं वाटलं की चला एवढे लांब फिरत आलो ना आम्ही, विचारत ज्यावेळेस लोकेशनला आलो ना त्यावेळेस पूर्ण थकवा निघून गेला. पुढे पण आहे एक बसण्यासाठी अजून भारी, ते पण साईडला झाडं पण लावलेले आहेत, गाड्या वगैरे जात आहेत. पुढे तिथं कन्स्ट्रक्शन काम चालू रस्त्याचं, आणि बघू शकता इथं बिल्डिंग वगैरे. आणि हे रस्ते वगैरे नवीन झाल्यामुळे ना ट्रॅफिक पण दिसणार नाही एवढी, भरपूर बायपास झालेला आहे. पुढे पण नाही, हे बघा हे सायकलसाठी केलेलं आहे. सायकलवाले आरामात दोन्ही साईडने जाऊ शकतात. खूप मोठा स्पेस आहे बरं काही, खूप मोठा. कसलं मोठं समुद्र आहे. तिथं पण एक बनवलं, पण ना ते आपल्यासाठी नाही आहे. ज्यांना कोणाला एन्जॉय करायचं असेल ना त्यांनी सगळ्यांनी याच्या खाली नका जाऊ, फक्त इकडेच काय ते एन्जॉय. इथं पण बसण्यासाठी भारी केलं. हे खूप युनिक वाटते माहिती आहे का. हे त्या मरीन लाईन जे आहे ना 1.0 तिथं नाही आहे. हे डस्टबिन इथं बघ आहे, हे इथं हे युनिक आहे बसण्यासाठी बनवलेलं. तिकडं नाही आहे तसं. खूप भारी वाटतं, हे पण काहीतरी युनिक बघायला भेटतं. या साईडलाच अंबानी, मुकेश अंबानी, शाहरुख खान यांचे घर आहेत मोठे मोठे पॉलिटिशियन लोकांचे. ते असंच हा 3 किलोमीटरचा राऊंड आहे पूर्ण. हे हा इन फ्युचरमध्ये इथून आपण त्या साईडला जाऊ शकतो नाही ते माहिती सांगू नाही शकत, पण हे ओल्डच आहे आणि दिसतंय लगेच. खूप लांबपर्यंत आहे, आपण खूप लांब जाणार नाहीत. आणि पुढे पण एक मार्ग आहे खाली उतरण्यासाठी, पण तिथं खाली सध्या तरी परमिशन नाही. इन फ्युचरचं नाही सांगू शकत, पण असं आहे बघा हे वरळीमधलं मरीन लाईन 2.0. खूप फ्रेश वाटते ते, एकदम स्ट्रेस फ्री. तर असं आहे हे मरीन लाईन 2.0. कारण की 2.0 याच्यासाठी, कारण की मरीन लाईनची सेम मरीन लाईन सारखंच आहे, फक्त इथे थोडंसं ॲडव्हान्समध्ये
काम झालेलं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी भारी वाटतं इथं, त्याच्यामुळे 2.0. मरीन लाईनला पण सुद्धा असे बंगलो वगैरे भरपूर असे आहेत तिथं पण इथं पण जरा त्याच्यापेक्षा आणखी ॲडव्हान्समध्ये, त्याच्यामुळे थोडंसं भारी वाटते. तिथून पण खाली आहे, पण ते पब्लिकसाठी नसावं, जे काय असेल ते याच्या इकडेच पब्लिकसाठी. तिकडे पण कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, खूप लांबपर्यंत आहे. हे बघा, ज्यावेळेस तुम्हाला असं दिसेल ना अंडरग्राऊंड वरती येतं ना, त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही, आता आम्ही रिटर्न चाललो त्याच्यामुळे तुम्हाला असं खाली जाताना दिसतं, पण ज्यावेळेस हे दिसेल ना तुम्हाला त्यावेळेस समजून जायचं की तुम्ही पोचलेला आहात. हे बघा, पादचारी क्रमांक 11 म्हणजे एवढं आहे. हे बघा, अंडर कन्स्ट्रक्शन. तर असे होते हे वरळी साईडचे मरीन लाईन 2.0. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत